सर्वप्रथम ब्राउझरमध्ये गुगल टाईप करून घ्या. गुगल याच्यामध्ये EPFO मेंबर लॉग इन टाईप करून घ्या. मेंबर होमला क्लिक करा. ठीक आहे, इथे तुमचा UN नंबर टाईप करायचा आहे. UN नंबर टाईप करून घेतो. त्यानंतर पासवर्ड टाईप करून घ्या. कॅप्चा कोड जसा आहे तसा टाईप करून घ्या. साइन इनला क्लिक करा. फाईल नावला क्लिक करा. आता तुमच्यासमोर जी विंडो ओपन आहे त्याच्यामध्ये E-साइन आहे. E-साइनला क्लिक करा. थोडा वेळ लागू शकतो. ठीक आहे, E-साइन ओपन झालं आहे. बाय नावला क्लिक करा. आता इथे तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे. नॉमिनीचा आधार नंबर टाईप करायचा नाही. तुमचा आधार नंबर टाईप करायचा मध्ये. तुमचा स्वतःचा आधार नंबर टाईप करायचा, नॉमिनीचा टाईप करायचा नाही. गेट OTPला क्लिक करा. तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येईल. OTP टाईप करून घ्या. चेकबॉक्स ऑन करा. OTP नंबर टाईप करून घेतो. ठीक आहे, सबमिटला क्लिक केलं. झालं, एवढंच तुम्हाला फक्त करायचं आहे. तुमचं नॉमिनेशन सक्सेसफुल होऊन जाईल. सबमिटला क्लिक केल्यानंतर ते 1 मिनिट किंवा 2 मिनिट लागू शकते. सर्व्हरच्या स्पीडवर अवलंबून आहे. 1-2 मिनिट तुम्ही वाट पाहू शकता. फक्त 2 मिनिटाची प्रोसेस आहे. वेळ लागत नाही. सोपी प्रोसेस आहे. तुम्ही स्वतः करू शकता. अगदी तुम्ही मोबाईलवर सुद्धा हे करू शकता. काही अवघड नाही. PDF साइंड सक्सेसफुल मेसेज आलेला आहे. हा मेसेज आला की ओळखा की तुमचं नॉमिनेशन सक्सेसफुल झालेलं आहे. मॅनेजला क्लिक करा. E-नॉमिनेशनला क्लिक करून बघा. E-नॉमिनेशन सक्सेसफुल. ठीक आहे, तुमचं नॉमिनेशन सक्सेसफुल झालेलं आहे. धन्यवाद.